25 दिवसांच्या आवर्तनाचं पाणी प्रवरा नदीत सुटलं आणि मग जलक्रीडेचा आनंद घेणाऱ्या संगमनेरकरांनी प्रवरा तीरावर एकच झुंबड केली। अनेक जलतरणपटूंनी प्रवरेच्या विस्तीर्ण पात्रामध्ये मनमुराद पोहण्याचा आनंद लुटला। वर्षामध्ये विशेषतः उन्हाळ्यात या जलक्रीडेचा आनंद काही अवर्णनीयच असतो। उन्हानं सर्वत्र काहिली होत असताना प्रवरेमध्ये पोहताना जीव सुस्कारा सोडतो। अत्यंत सुंदर पात्र ही प्रवरेची ओळख, स्वच्छ पाणी, निर्मळ पाणी। या प्रवरा तीरावर आता नूतनीकरणाचं काम सुरू आहे। नूतनीकरणाचं काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा प्रवरेचा हा संपूर्ण काठ म्हणजे संगमनेरचं विशेष आकर्षण ठरेल। निसर्गानं ओतप्रोत देणगी दिलेला असा हा प्रवरेचा काठ। आजूबाजूला दाट झाडी। सध्या उन्हाळ्याचे दिवस म्हणजे गुलमोहराचे फुलण्याचे दिवस। असंख्य गुलमोहराची झाडं प्रवरा तीरावर फुललेली आहेत। या झाडांची रचनाही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। प्रत्येक गुलमोहराचं झाड प्रवरेच्या पात्राकडे पाण्यात झुकलेलं आहे। एक अनोखी ओढ या सर्व गुलमोहरांच्या झाडांची प्रवरेकडे या निमित्ताने दिसून येते। अत्यंत शांत, सुंदर आणि निसर्गरम्य असा हा परिसर। 25 दिवसांचं आवर्तन भंडारदरा निळवंडे धरणातून प्रवरेला सोडण्यात आलंय। उन्हाळ्यामधलं हे अथांग पाण्याचं दृश्य डोळ्यांना प्रचंड सुखावणारं असतं। प्राचीन ग्रंथांमध्ये गंगा स्नान आणि प्रवरा पान असे उल्लेख आढळतात। म्हणजे स्नान करावं ते गंगेच्या पाण्याचं आणि अमृत पान करावं ते अमृतवाहिनी प्रवरेच्या पाण्याचं। इतकी या अमृतवाहिनी प्रवरेची महती सांगण्यात आलेली आहे। रतनगडाच्या कुशीतून म्हणजेच अकोले तालुक्यातल्या रतनगडाच्या कुशीतून निघालेली ही प्रवरा नदी वाहत वाहत अकोले तालुक्यातून संगमनेरमध्ये येते। संगमनेरमध्ये तिचं पात्र विस्तीर्ण होत जातं। आता आपण पाहतोय हा प्रवरा तीरावरचा काठावरचा सुशोभीकरण होत असलेला मार्ग। अत्याधुनिक पद्धतीनं ज्याप्रमाणे नाशिकला गोदा पार्क वगैरे करण्यात आलेले आहे तसेच आता हे अमृतवाहिनी प्रवरेचे प्रवरा पार्क लवकरच पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा आहे। दररोज अनेक संगमनेरकर विशेषतः व्यायामप्रेमी, योग साधना, ध्यानधारणा कटाक्षानं करणारी माणसं मोठ्या संख्येनं प्रवरा तीरावर येतात आणि या शांत निसर्गरम्य परिसरामध्ये योग साधना करतात। हा संपूर्ण परिसर चैतन्यानं भरलेला आणि भारलेला आहे। दररोज सकाळी इथे यायचं आणि उत्साह भरून घरी घेऊन जायचा असा अनेकांचा दिनक्रम आहे। प्रवरेच्या पाण्यामुळे संगमनेरकरांचं व्यक्तिमत्व हे पाणीदार घडलेलं आहे आणि त्यातूनच सौ शहरी आणि एक संगमनेरी ही म्हण आकाराला आलेली आहे। शेकडो वर्षांपासून प्रवरा नदी या परिसरातून वाहत जाते आणि याच प्रवरेच्या पाण्यामध्ये संगमनेरचे अनेक जलतरणपटू तयार झालेले आहेत। अथांग पाण्यामध्ये धाडसानं सूर मारून या टोकाचे त्या टोकावर जाणारे निष्णात जलतरणपटू संगमनेरमध्ये पाहायला मिळतात। वाहत्या पाण्यात पोहण्याचा आनंद
आणि धाडस हे काही वेगळंच असतं. केशवतीर्थ या घाटावरचा हा निसर्गरम्य परिसर काँक्रिटीकरणामुळे आणि अत्याधुनिक पद्धतीचं डिझाईन करून प्रवरेचा हा काठ सुसज्ज केला जात आहे. या कामाला अधिक गती दिली पाहिजे असं दररोज इथे येणाऱ्या निसर्गप्रेमींचं मत आहे. हे काम काही महिन्यांपासून सुरू असून ते काहीसं संथ गतीने चाललंय अशी अनेक संगमनेरकरांची प्रेमळ तक्रार आहे. कारण हे काम सुरू असल्यामुळं अनेक वयस्कर ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी यायला टाळतात. हा खुर्ची घाटाचा परिसर सुमारे 100 वर्षापूर्वी या ठिकाणी दगडी पद्धतीचे घाट बांधण्यात आले आणि त्या घाटाचा आकार खुर्चीसारखा म्हणून त्या घाटाला नाव पडलं खुर्ची घाट. या खुर्ची घाटावर सायंकाळच्या वेळी अनेकांचे गप्पांचे फड, गाण्यांच्या मैफिलीही रंगतात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व ताजंतवानं करण्याची क्षमता या परिसरामध्ये आहे. इतका हा परिसर देखणा आणि निसर्गरम्य आहे. मात्र मागील काही वर्षांपासून या परिसराला वाळू तस्करांचा शाप मिळालेला आहे. या परिसरात कुत्र्यांचे अनेक परिवारही आनंदानं वावरत असतात. त्यांना दररोज खायला प्यायला देणारेही श्वानप्रेमी इथे मोठ्या संख्येने आहेत. प्रवरेच्या पाण्याकडे कितीही वेळ बघत राहिलं तरी डोळे तृप्त होत नाहीत, मन भरत नाही. पाण्याने तुडुंब भरलेलं पात्र आणि दोन्ही काठांवर बहरलेला निसर्ग, या नैसर्गिक लावण्याला टिपण्यासाठी अनेक छायाचित्रकारही दररोज या ठिकाणी येतात. ही जुनी पाणी पुरवठ्याची विहीर. सुशोभीकरणामध्ये या जुन्या घाटांचं महत्त्व कमी होणार आहे आणि हे जुने दगडी घाट वापरात येण्याऐवजी नवीन पद्धतीने बांधले जाणारे घाट वापरात येतील. नदीच्या पात्रामध्ये अनेक विहिरी आहेत. त्या विहिरींमधून संगमनेरच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. या विहिरींमधून ते पाणी जलशुद्धीकरण केंद्रामध्ये जातं आणि तेथून शुद्ध केलेल्या पाण्याचा जलवाहिनीद्वारे संगमनेरकरांना पुरवठा केला जातो. नमस्कार मित्रांनो, प्रवरेच्या तीरावर औदुंबर, पिंपळ, कडुलिंब असे एक ना दोन असंख्य प्रकारचे वृक्ष वाढीस लागलेले आहेत. धडी भरून वाहणाऱ्या काही प्रमाणात औषधी वनस्पतीही प्रवरेच्या तीरावर आढळतात. पाण्याची पातळी अतिशय चांगली असल्यामुळे 12ही महिने प्रवरा तीरावरचा निसर्ग बहरलेला असतो, फुललेला असतो. हे दृश्य अत्यंत आल्हाददायक असतं. धावत खळाळत प्रत्येक निसर्ग प्रेमीला वेड लावणारी अशी ही प्रवरामाई आहे. जीवनदायिनी आहे. अकोले, संगमनेर, सुदैवाने प्रवरा नदी या क्षणापर्यंत तरी प्रदूषणापासून मोठ्या प्रमाणात मुक्त आहे. संजीवनी दिली आहे. कारण हजारो हेक्टरचा संगमनेरच्या वरच्या भागाला म्हणजे अकोले तालुक्यामध्ये फारसे रासायनिक औद्योगिक कारखाने नसल्यामुळे प्रवरेच्या पात्रात
लोकमाता वरतून समजल्या जाणाऱ्या रसायने सोडले जाण्याची प्रवरा कोणतीही माई. शक्यता नसते. ऐन कडाक्याच्या आणि रणरणत्या उन्हाळ्यामध्ये दुथडी भरून वाहणारी प्रवरा पाहणं म्हणजे या डोळ्यांचं प्रवरेच्या पारणं तीरावर फिरल्यासारखं आहे. अनेक देवस्थाने आहेत. 25 ही दिवसांचं सर्व आवर्तन देवस्थानं असल्यामुळे म्हणजे सध्या एका लघुपटाचा अथांग वेगळाच पाणी आहे. विषय होऊ आणि शकतो. दुथडी भरून वाहणारी प्रवरा, त्यामुळे या परिसरामध्ये भर उन्हाळ्यामध्ये इतकी पाण्याचं तुडुंब खूप भरलेली सुख आहे. प्रवरा पाहण्यासाठी दररोज सायंकाळी वृत्तपत्रांमध्ये सर्वत्र पाणी टंचाईच्या सहकुटुंब बातम्या वाचायला मिळतात. सहपरिवार आणि अनेक जण गर्दी करतात वृत्तवाहिन्यांवरून देखील आणि त्यामुळे सायंकाळच्या वेळी बातम्या प्रवरेच्या रोज तीरावर breaking news मधून पाहायला जणू काही मिळतात. चौपाटी भरल्याचा अशी भास सर्वत्र होतो. परिस्थिती असताना संगमनेरकर मात्र या बाबतीत खूप सुखी आहेत. ही सर्व आणि दृश्य आहेत भंडारदरा एकदम निळवंडे धरणातून सकाळच्या मिळालेलं वेळची. 25 दिवसांचं आवर्तन संगमनेरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि बळीराजाला शेतीसाठी वरदान प्रवरेचा ठरलेलं हा आहे. प्रवाह पाहिल्यानंतर महाराष्ट्र वाल्मिकी थोर कवी ग दि माडगुळकर यांच्या संथ वाहते कृष्णामाईची आठवण होते. वेगवेगळ्या ठिकाणांहून आणि वेगवेगळ्या कोनांमधून प्रवरा पात्राची वेगवेगळ्या वेळी काढलेली छायाचित्र हा आनंदाचा अक्षय ठेवा आहे.